माननीय शरद पवार साहेब नागपूरला येणार आहे आणि नागपूरच्या 0 माईल येथे दुपारी 2 वाजता पवार साहेबांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जी 800 किलोमीटरची संघर्ष यात्रा काढलेली आहे त्या संघर्ष यात्रेचा समारोप त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे, ते येणार आहेत। आमच्या मित्रपक्षाचे काँग्रेसच्या माध्यमातून राज्याचे बाहेरचे माननीय दिग्विजय सिंग जी येणार आहेत। राज्यातील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ऋतुराजजी चव्हाण, अशोक चव्हाण, त्याचबरोबर सर्व पक्षाचे आमच्या मित्रपक्षाचे नेते, त्याचबरोबर शेकापाचे जयंत पाटील, संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब, या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं आहे। पण उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांचं कन्फर्मेशन आलं आहे आणि बाकी नेत्यांना आज उद्या आम्ही त्यांना सर्वांना निमंत्रण देणार आहे, जेणेकरून सर्व मित्रपक्षाचे सर्व नेते आणि त्यामध्ये मित्रपक्षाचे आमदारांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहे। जे सध्या राज्यासमोर प्रश्न आहेत, खास करून अवकाळी पावसाच्या बाबतीत, अवकाळी पावसाचे लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे, त्यांना लवकरात लवकर मदत झाली पाहिजे। पण अडचण अशी आहे की मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्याचे पंचनामे सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये झाले होते। पण त्या बाबतीत सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्यांना त्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मोबदल्यासाठी विनंती करून सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा मोबदला त्याचा मिळाला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अशी धास्ती आहे की आता जो अवकाळी पाऊस झाला याचे पंचनामे होतील, कलेक्टरचा रिपोर्ट शासनाकडे जाईल, पण त्याचे तरी पैसे मिळतील का, अशा प्रकारची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे। त्याचबरोबर कापसाच्या भावाचा प्रश्न आहे। यावर्षी कापसाचे भाव मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी आहे। आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस आम्ही 13,000 13,500 रुपयापर्यंत कापसाला भाव दिला होता 2 वर्षापूर्वी, पण या सरकारने मागच्या वर्षी सुद्धा कापसाला भाव दिला नाही आणि यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती कापसाची आहे। मधात 6,800 पर्यंत भाव आले होते। त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्यांना चांगल्या पद्धतीने कापसाला भाव दिला पाहिजे। सोयाबीनला भाव नाही आहे। कापसाला आमची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे। मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला आठवण करून देतो, 10 वर्षापूर्वी 2013ला देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि बादशाह पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, यांनी शेतकरी दिंडी काढली होती आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये आमचा सरकार असताना आम्हाला मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या। आता 10 वर्षानंतर 6चे आम्ही राज्य शासन सांगतो की कमीत कमी 8,000 रुपये भाव द्या। त्यांनी जी मागणी केली त्यांनी तर मुख्यमंत्री झाल्यानंतरही पूर्ण केली नाही। अशा प्रकारचे जे अनेक प्रश्न आहे, कंत्राटी भरतीचा प्रश्न आहे, शाळा दत्तक घेण्याचा प्रश्न आहे, पीक विम्याच्या बाबतीत अनेक जिल्ह्यामध्ये नाराजी। मी आज या 12 डिसेंबरच्या कार्यक्रमानिमित्तानं सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, तिथे शेतकऱ्यांनी चर्चा केली, त्यांच्या शेतामध्ये जाऊन आलो, त्यांची संपूर्ण परिस्थिती पाहिली। पीक विम्याच्या बाबतीत प्रचंड नाराजी शेतकऱ्यांची आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। ही सभा झाल्यानंतर आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यानिमित्तानं राज्य शासनाला जाऊन त्या पद्धतीचे निवेदन देऊ आणि जे काही महाराष्ट्रासमोर जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या बाबतीत या झोपलेल्या सरकारला जागं करण्याचं काम त्या निमित्तानं या 12 तारखेच्या आमच्या या मोर्चाने होणार आहे आणि त्या पद्धतीने या सर्व कामांसाठी आमचा पाठपुरावा राहील।
विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न आम्ही सातत्याने विचारतो. त्यामुळे पक्ष कार्यालय आमचंच राहणार आहे. आता जे आमच्यातनं बाहेर गेलेत त्यांनी आपली काहीतरी व्यवस्था करण्यासाठी विनंती अध्यक्षांना केली पाहिजे. आम्ही विनंती करायचा प्रश्न नाही, कारण की आमचं तर कार्यालय आहेच. आमच्यातनं ती बाहेर गेली तर त्यांनी विनंती करायला पाहिजे. आमच्या बजरंगपूरची जशी सभा झाली, नागपूरला झाली होती, अनेक ठिकाणी झाली, तशा तर सभा आमच्या एकत्र होणारच आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना, शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही पाहुणे म्हणून इथे बोलावतोय. बाकी मग तिन्ही पक्षाची जी एकत्र सभा जी होणार आहे ती तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही घेणारच आहोत. त्याचं आयोजन आमचं ठरलेलं आहे. अशी आहे की जे अजित पवार बरोबर जे आमदार गेलेत ते अजूनही द्विधा मनस्थितीत आहे. त्यातले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. माननीय पवार साहेबांच्या संपर्कात आहे, जयंत पाटलीच्या संपर्कात आहे, आमच्या संपर्कात आहे. आता त्यांचं एकच म्हणणं आहे की जेवढी जास्तीत जास्त कामं काढता येईल सरकारकडनं मतदारसंघासाठी तेवढे काढून घ्या, आणि त्याच्यानंतर अनेक आमदार घर वापसी त्यांची होणार आहे. हे 100% यामध्ये आपल्याला दिसेल की पुढील काळामध्ये अनेक आमदारांची घर वापसी झालेली दिसेल. मोठा कडायचो आधीच घर वापसी होईल. आता त्यांची मतदारसंघातली त्यांना सरकारकडनं कामं काढून घ्यायचे. पण आता तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रातली या 3-4 राज्यामध्ये जो निकाल लागला, ठीक आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले, पण महाराष्ट्राची परिस्थिती सर्वांना माहिती आहे काय. तर महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा निवडणुका होईल यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेकापा आणि बाकी आमचे मित्रपक्ष आहे, यांचं 100% सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आरक्षणाच्या बाबतीत, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत, लिंगाच्या बाबतीत चर्चा झालीच पाहिजे, आणि मग याच्यामध्ये मार्ग निघालाच पाहिजे. हे राज्य शासनाचं काम आहे की या मराठा जे आंदोलन आहे, ओबीसी आंदोलन, या बाबतीत राज्य शासनाने व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे. फडणवीसांनी पहिले तर राज्य शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही 30 दिवसामध्ये मराठा आंदोलनाच्या बाबतीत निर्णय घेऊ. त्याच्यानंतर 10 दिवस जरांगे पाटलांनी परत वाढून दिले. 40 दिवसामध्ये निर्णय घेऊ शकले नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगतो आम्ही 30 दिवसामध्ये निर्णय घेऊया. तर काहीतरी त्यांनी विचार करूनच त्यांनी 30 दिवस दिले असतील त्यावेळेस. आता 24 जानेवारीची आता तारीख आहे. त्याच्यामुळे या 24 जानेवारीच्या पहिले काहीतरी राज्य शासनाने या बाबतीतला मार्ग काढला पाहिजे. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना ज्या पद्धतीनं राज्य शासन एकमेकांसमोर आणून त्यांच्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते आहे, हे काम थांबून व्यवस्थित कशा पद्धतीने त्यांना न्याय देता येईल या दृष्टीनं राज्य शासनाने प्रयत्न केला पाहिजे. अजित पवार साहेबांच्यावरून जे काही आमदार गेले तिकडे, त्यांनी आपला अलग गट स्थापन केला, मित्रमंडळच म्हणायला पाहिजे त्यांना, अजितदादा मित्रमंडळ. त्या अजितदादा मित्रमंडळ जे आहे, जसं गणेश मंडळ राहतं ना तसं मित्रमंडळ जे त्यांनी स्थापन केलं, त्याच्यामध्ये जे काही आमदार गेलेत, आता मी मागं सांगितलं ते काही स्वखुशीने गेले नाही, त्यांना जबरदस्ती जावं लागलं तिकडे. जरांगे पाटील म्हणतात मुस्लिम आणि मराठा समाज एकत्र आलं तर आपल्याला आरक्षण मिळू शकतं, आणि याचा परिणाम पुढे लोकसभेवर दिसेल का, काय सांगितलं? मला सांगितलं की राज्य शासनाने ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत व्यवस्थित बसून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण न्याय देण्याचं बाजूला ठेवून एकमेकांमध्ये भांडणं कसे लावतील असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. ते मंत्री ते आपली स्वतंत्र भूमिका मांडतात, आणि त्याच राज्य शासनाचे एक मंत्री विखे पाटील म्हणतात की भुजबळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मला एक समजत नाही की अशा प्रकारचे जे प्रश्न राज्यासमोरचे असतात, आणि आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षण असो की तुमचं मराठा आरक्षण असो, आणि अशा प्रश्नाच्या बाबतीत राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली पाहिजे, त्याची चांगल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे, आणि चर्चा होऊन त्याचा निर्णय होऊन त्या निर्णय बाहेर आला पाहिजे. पण इथे मंत्रिमंडळातीलच मंत्री अलग अलग पद्धतीनं वक्तव्य करतात. हे महाराष्ट्रात कधी अशा पद्धतीनं घडलं नाही. आमच्या जे आमच्याबरोबर सध्या आमदार आहेत त्यांना व्हीप तर काही वेळ आली तशीच व्हीप जारी करू. त्यामध्ये काय मागची अजितदादा गटाचे जे आमदार तिकडे गेलेत, त्याच्यावर गेलेत, ते अधिवेशनामध्ये मी पाहिलं मागच्या वेळेस की ते अधिवेशनामध्ये लॉबीमध्ये फिरायचे, पण
अधिवेशनामध्ये कधी ते येऊन बसले नाही, कधी त्यांनी प्रश्नोत्तरामध्ये किंवा लक्षवेधीमध्ये काही भाग घेतला नाही, कामकाजामध्ये भाग घेतला नाही. याचाच अर्थ तुम्ही समजून जा की त्यांची काही मनस्थिती पवार साहेबांना सोडून जायची नाही, असंच ते दिसतं सगळं. आणि ते पुढील काळामध्ये तुम्हाला घर वापसी दिसेल त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात ची वेळ येते. आतापर्यंत मागच्या वेळी अधिवेशनात व्हीप बजावण्याची वेळ आली नाही, या अधिवेशनात सुद्धा येणार नाही. हल्ली तर पाहून निर्णय घेऊ आम्ही काय. ठीक आहे.